प्रशासक संजय काटकर यांचा नवीन एक पराक्रम. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा इथे काशीपुरामध्ये उभारलेला आहे, एवढा सुंदर, एवढा मोठा, एवढा देखणा, यासाठी यांना अचानक मध्ये अशी उद्घाटनाची घाई कशी लागली. तर हे जे सरकार आहे यांना फक्त उद्घाटन करायचं येते. आता महाराज म्हटलं की हे महाराष्ट्राचे नसून अख्ख्या भारताचे आराध्य दैवत आहेत. त्यांचा उद्घाटन कसं झाला पाहिजे होता, त्यांची ख्याती कशी आहे, हे लगेच नारळ फोडणं असं करणं हे चालणार नाही. काटकर हटाव, मीराबाई दर बचाव. मुख्यमंत्री यांच्या हस्ते जो आपल्या नवीन छत्रपतींचा जो स्मारक पुतळा बनवलेला आहे अश्वारूढ, या पुतळ्याचं उद्घाटन एवढ्या घाईघाईत का करतात, हाच आमचा एक महाराष्ट्र निर्माण सेनेचा उद्देश होता की तुम्ही सर्व जनतेला प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणि जो ऑडिट रिपोर्ट आलेला आहे सिंधुदुर्गच्या पार्श्वभूमीवर, तो रिपोर्ट सादर करून सर्व जनतेला, सर्व जनतेच्या समोर जे महाराजांचे वंशज आहेत त्यांच्या हस्ते, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, या सर्वांना मिळून आणि सर्व जनतेसमोर हे उद्घाटन व्हायला पाहिजे होतं. मुळात आमचा उद्देश फक्त हाच आहे की आम्ही महाराजांना विरोध कधी केला नाही, महाराजांसाठीच काम करत असतो, महाराजांच्याच त्याच्यावर चालत असतो. आमचा विरोध फक्त काटकर साहेबांनी राबवलेली जी नीतिमत्ता आहे त्याला विरोध आहे. म्हणून आम्ही यानंतर आता एक नवीन कार्यक्रम हाती घेणार आहे की फक्त मीराबाईंदर वाचवायचं असेल तर आयुक्त यांना हटवलेच पाहिजे आणि यासाठी आता महाराष्ट्र निर्माण सेना कामाला लागणार आहे. आज आम्हाला ज्या पद्धतीने मुख्यमंत्री आज दौरा करत आहे, उद्घाटन करत आहे, या पार्श्वभूमीवर आज नजर कैदेत केलेलं आहे. सकाळी 12 ते 1 वाजल्यापासून आम्हाला नजर कैद करून ठेवलेले काशीगाव पोलीस स्टेशनमध्ये. तर आम्ही या सर्व प्रशासनाचा निषेध करतो. आमच्यासारखे जे कार्यकर्ते जे सामाजिक काम करतात, महाराजांसाठी जे काम करतात, अशा कार्यकर्त्यांवर अशी नजरकैद करण्याची वेळ येते, हाच महाराष्ट्र सरकारचा निषेध आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.